अहमदनगर दक्षिण मतदारसंघात लोकसभेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। विद्यमान खासदार सुजय विखेंसह लंके आणि शिंदेही इच्छुक असल्याने भाजपासमोर पेच निर्माण झालाय। पाहूयात। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नवा वाद उफाळून आलाय, तोही महायुतीत। सध्या या मतदारसंघातून भाजपाचे सुजय विखे खासदार आहेत। याच मतदारसंघातून भाजपाचे आमदार राम शिंदे देखील खासदारकीसाठी इच्छुक आहेत। हे कमी की काय, आता महायुतीतलाच तिसरा इच्छुक उमेदवार समोर आलाय। अजित पवार गटाचे समर्थक आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी आपण या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं सांगून टाकलंय। त्यामुळे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यासह भाजप आणि महायुती समोर पेच निर्माण झालाय। पाथर्डी, शेवगाव असन, राहुरी असन, श्रीगोंदा असन, या मतदारसंघात मी 1.5-2 वर्षापासून फिरते। अशी चर्चा लोकांच्या मनात चालू आहे की तुम्ही लोकसभा लढवावी। हे आमचं कारण राजकारण नसतं, जास्त कारण समाजकारण असतं। त्यामुळे आम्ही तयारी तर चालू आहेच आहे, पण लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ही तयारी आम्ही चालू केलेली आहे। काही महिन्यांपूर्वीच भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांनीही पक्षाकडे लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। आपण पक्षाचे निष्ठावंत असल्याचं सांगत काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या सुजय विखेंवर शिंदेंनी निशाणा साधला होता। आजही ते उमेदवारी मिळेल या अपेक्षेत असल्याचं माध्यमांना सांगतायत। मात्र याविषयी खासदार सुजय विखेंना विचारणा केली असता त्यांनी त्याविषयी बोलणं टाळलंय। फडणवीस जो उमेदवार देतील तो अंतिम राहील असं सांगून आपणच फडणवीसांची चॉईस असल्याचं सुजय विखे यांनी सुचवलंय। महाराजांचे विचार पोचवले गेले पाहिजे, तिथपर्यंत चांगली गोष्ट आहे। ते पोचवत असतील आमची शुभेच्छा आहे। बाकी मला याच्यावर पुढे भाष्य करायचं नाही। माझं तुम्हाला सांगतो, मी कोणावरही काही बोलणार नाही। मी फडणवीस साहेबांच्या आदेशाने काम करणारा माणूस आहे। फडणवीस साहेब जो आदेश देतील तो अंतिम राहील। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याआधी शरद पवारांनी निलेश लंके यांना 2024 लोकसभेसाठी तयारी करण्यास सांगितलं होतं। त्यानंतर लंके यांनी नगर दक्षिणेत दौरे वाढवत जोरदार तयारी केली। पण अजित पवारांसह महायुतीत सहभागी झाल्यानंतर निलेश लंकेंची कोंडी झाली आहे। त्यांनी सुजय विखेंवर अप्रत्यक्षपणे टीका करण्याचा सपाटाच लावलाय। त्यांची पत्नी राणी लंके यांनी समोर कोणीही उमेदवार असला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणार असं स्पष्टपणे सांगितलंय। त्यामुळे खासदार सुजय विखे यांच्या समोर एकीकडे पक्षातून राम शिंदे तर महायुतीतून लंके दाम्पत्यानं जाहीर आव्हान उभं केलंय। आता हा पेच महायुती कसा सोडवते याकडे नगरकरांसह राजकीय वर्तुळातील अनेक मंडळी लक्ष ठेवून आहेत। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।